राज्यातील सर्व लोकांसाठी अर्जंट सूचना. 1 एप्रिलपासून या 10 वस्तूंचे भाव 4 पटीने वाढणार. नागरिकांनो सावध व्हा. 31 मार्च नंतर महाराष्ट्रात भयानक महागाई. इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यात सुरू झालेला वाद अजूनही थांबला नाही, तर तो वाढला आहे आणि याचे परिणाम 31 मार्च नंतर जाणवणार आहेत. जेव्हा सरकारने या 10 वस्तूंचे भाव जाहीर केले तेव्हापासून महाराष्ट्र हादरला आहे. कारण की आता जी वस्तू तुम्ही 10 रुपयाला घ्यायचे तीच वस्तू तुम्हाला 40 रुपये देऊन घ्यावी लागणार आहे. त्या वस्तू अशा आहेत की ज्या तुमच्या स्वयंपाकघरात रोज लागतात, ज्याच्याशिवाय तुमचा दिवस सुरू होत नाही आणि तुमचा दिवस संपत देखील नाही. पण त्याच वस्तू आता तुम्हाला 4 पट पैसे देऊन घ्याव्या लागणार आहेत. या महागाई वाढवण्याची तारीख सरकारने फिक्स केली आहे 1 एप्रिल. पण त्याआधीच लोकांनी खरेदी करावी यासाठीच सरकारकडून यादी जाहीर झालेली आहे. आता लोकांकडे फक्त काही दिवस उरले आहेत, कारण महागाई असा उच्चांक गाठणार आहे की विचारता सोय नाही. सरकारने त्यामुळे 10 वस्तूंची यादी जाहीर केलेली आहे. या यादीतल्या वस्तू जर तुमच्या घरात संपल्या असतील तर तातडीने आणून ठेवा, अशी माहिती प्रशासनाने दिली. कारण जर का तुम्ही 31 मार्च नंतर दुकानात गेले आणि तुम्ही ही वस्तू मागितली की तुम्हाला वाटेल 10 रुपयाला असेल, 20 रुपयाला असेल, पण तीच वस्तू 4 पट म्हणजे तुम्हाला कदाचित 20 रुपयाच्या वस्तूला 80 रुपये द्यावे लागू शकतात. त्यामुळे तुम्ही जर उशीर केला तर तुमचं खूप मोठं नुकसान होऊ शकतं. कारण वस्तू फार गरजेच्या आहेत, स्वयंपाक त्याच्याशिवाय होऊ शकत नाही, उपासमारीची वेळ येऊ शकते. अशा प्रकारची धक्कादायक लिस्ट आता जाहीर करण्यात आलेली आहे. पण याच 10 वस्तूंची यादी आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. 10 वस्तूंची यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ अजिबात बंद करू नका, कारण की ह्या बातमीला तुम्ही साधी सुद्धा समजू नका. जसं तुम्हाला माहीत आहे की युद्ध ज्यावेळेस सुरू झालं होतं त्यावेळेस गॅसचा तुटवडा जाणवणार अशा बातम्या येत होत्या, पण लोकांनी दुर्लक्ष केलं आणि आज अक्षरशः रांगा लावून देखील गॅस सिलेंडर मिळत नाही. पेट्रोल डिझेलच्या बाबतीतही भयानक भाववाढ आता लागू करण्यात येणार आहे. पण त्यासोबतच घरगुती 10 वस्तूंचे भाव वाढल्यामुळे आता लोकांना खूप मोठा प्रॉब्लेम होणार आहे. त्यामुळेच ही साधीसुधी बातमी नाहीये. तुम्ही म्हणाल काय फरक पडतोय, पण दादा जेव्हा घरातलं तेल संपतं आणि दुकानात गेल्यावर कळतं की डबा आता 5000ला झालाय, तेव्हा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. सध्या बाजारात काय चाललंय माहितीये का? काल रात्रीपासूनच किराणा मालाच्या दुकानाबाहेर रांगा लागायला सुरुवात झालीये. पुण्या मुंबईतले मोठे मॉल्स असोत किंवा आपल्या ग्रामीण भागातली छोटी दुकानं, सगळीकडे एकच धावपळ उडालीये. लोक पोत्यांनी माल भरून घरी न्यायला लागलेत. अहो, महिलांची तर अवस्थाच वेगळी आहे. आपल्या घरातील गृहिणींना सवय असते की एखादी वस्तू महाग होणार म्हटलं की त्याचं बजेट कोलमडतं. काल मी स्वतः पाहिलं, एका किराणा दुकानात 2 माऊली भांडत होत्या की शेवटचा तेलाचा डबा कुणी घ्यायचा. ही साठवणुकीची स्पर्धा का लागली आहे? कारण प्रत्येकाला वाटते की उद्या मुलांना खायला काय द्यायचं. काल पेट्रोल पंपावर जशी गर्दी होती तशीच आता मिठाच्या आणि साखरेच्या पोत्यांवर लोक तुटून पडलेत. काही व्यापाऱ्यांनी तर आत्ताच मालावर स्टॉक संपला असे बोर्ड लावायला सुरुवात केली आहे. पण खरं तर माल गोदामात आहे, फक्त ते भाव वाढण्याची वाट पाहत आहेत. म्हणूनच तुम्हाला सांगतोय, ही वेळ शांत बसण्याची नाही. हे युद्ध तिकडे लांब होतंय असं समजू नका. त्याचा थेट फटका तुमच्या चुलीला बसणार आहे. आता टप्प्याटप्प्याने आपण 10 वस्तूंची माहिती घेणार आहोत. पण पहा, यातल्या पहिली वस्तू पाहिल्यानंतर तुम्ही कदाचित म्हणाल हे तर आम्हाला माहीतच होतं. दुसरी तिसरी वस्तू पाहिल्यावर तुम्ही म्हणताल की ठीक आहे, हे तर महाग होणारच होतं. पण 8, 9 आणि 10 नंबरची वस्तू अशी आहे की ज्याचा कोणी विचारच केला नव्हता की महाग होऊ शकेल. सगळ्या वस्तू खरेदी करता येतील, पण 8, 9 आणि 10 नंबरची वस्तू आहे ती जर तुम्ही लवकरात लवकर खरेदी केली नाही तर तुमचा खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे 8, 9 आणि 10 नंबरची वस्तू पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. चला, वेळ न वाया घालवता आपण वस्तूंची यादी पाहूया. पहिली वस्तू, खाद्यतेल. महिलांच्या स्वयंपाकघरातली सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तेल. फोडणीचा आवाज आल्याशिवाय गृहिणीला चैन पडत नाही. पण आता हेच तेल सोन्याच्या भावाने मिळणार आहे. ग्रामीण भागात आपण शेंगदाणा तेल किंवा सोयाबीन तेल वापरतो. महिलांना सवय असते की सणवार असला की त्या जास्त तेल वापरतात, तळलेले पदार्थ करतात. पण आता विचार करा, जर तेलच 500 रुपये लिटर झालं तर? इराण इस्रायल युद्धामुळे पाम ऑइलची जहाजे समुद्रामध्ये अडकली आहेत. पाम ऑइलशिवाय आपलं कोणतंही तेल तयार होत नाही. त्यामुळे जे तेल आज तुम्हाला 150 रुपयाला मिळतंय ते 31 मार्च नंतर 600 रुपयांच्या पार जाईल. घरातील स्त्रियांनी आतापासूनच 2-3 डबे भरून ठेवावे, नाहीतर पुढच्या महिन्यात चपातीला तेल लावतानाही 10 वेळा विचार करावा लागेल. दुसरी वस्तू, डाळी आणि कडधान्य. वरण भात हे आपल्या हक्काचं जेवण. तुरीची डाळ, मुगाची डाळ, हरभरा डाळ याशिवाय आपलं जेवण पूर्ण होत नाही. महिलांना सवय असते की त्या डब्यांमध्ये थोड्या थोड्या डाळी साठवून ठेवतात. पण आता त्या साठवणुकीचा उपयोग होणार नाही. वाहतूक खर्च वाढल्यामुळे ट्रकमध्ये येणारा माल महाग होणार आहे. डाळींचे भाव 300 रुपये किलोच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. पोळ्याच्या सणाला किंवा सणासुदीला पुरणपोळी करायची म्हटली तरी हरभरा डाळ परवडणार नाही. त्यामुळे आताच किमान 10-10 किलो डाळी आणून ठेवा. दुकानांमध्ये आताच डाळींचा तुटवडा भासतोय. लोक गुपचूप पोती घरी नेत आहेत. तिसरी वस्तू, साखर.
सकाळचा चहा म्हणजे गरिबाचं टॉनिक, पण साखरेचा भाव वाढला की चहा कडू लागायला वेळ लागणार नाही. साखर कारखान्यांना लागणारे इंधन आणि युद्धाचा जागतिक परिणाम यामुळे साखरेचे भाव गगनाला भिडणार आहेत. आपल्याकडे सणांना गोडधोड करण्याची प्रथा आहे. गृहिणींना पाहुणे आले की चहापाणी करावंच लागतं. 31 मार्च नंतर साखर 50-60 रुपयांवरून थेट 100 रुपयांच्या पुढे जाईल. साखरेचा साठा करा, कारण एकदा का तुटवडा निर्माण झाला की सरकारलाही काही करता येणार नाही. चौथी वस्तू, इंधन. पेट्रोल, डिझेल आणि गॅस हे सर्वात मुख्य कारण आहे. युद्धामुळे कच्च्या तेलाचे भाव वाढले की तुमच्या गाडीतलं पेट्रोल महाग होणार. गॅस सिलेंडरचे भाव तर 1500च्या पुढे जाण्याची भीती आहे. महिलांना सवय असते की गॅस संपला की त्या लगेच दुसरा बुक करतात, पण आता बुक करूनही सिलेंडर मिळायला 15-20 दिवस लागतील अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. ज्यांच्याकडे गाड्या आहेत त्यांनी टाक्या फुल ठेवा. ज्यांच्याकडे शेतीची कामं आहेत त्यांनी डिझेलचा साठा करून ठेवा, कारण ट्रॅक्टर चालवणंही आपण महाग पडेल. पाचवी वस्तू, चहा पावडर आणि कॉफी. साखरेसोबत चहा पावडरही महागणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत निर्यात थांबल्यामुळे चहाचे भाव वाढतील. आपल्याकडे ग्रामीण भागात दिवसभरातून 4-5 वेळा चहा पिण्याची सवय असते. विशेषतः शेतात काम करणाऱ्या गड्यांना चहा लागतोच. हा चहा आता तुमच्या खिशाला भोग पाडणार आहे. चांगल्या क्वालिटीची चहा पावडर आताच 1-2 किलो घेऊन ठेवा. सहावी वस्तू, मसाला आणि तिखट. गृहिणींच्या मसाला डब्यातील प्रत्येक वस्तू महाग होणार आहे. जिरे, मोहरी, हळद आणि विशेषतः लाल तिखट. युद्धाच्या नावाखाली साठेबाज लोक आता मसाल्याचे दर वाढवत आहेत. उन्हाळ्यात महिला मसाला डबा भरून ठेवतात, पण यावर्षी हे काम तुम्हाला मार्चच्या आतच उरकावे लागेल. मसाल्याशिवाय जेवणाला चव येत नाही, पण ही चव आता महागडी ठरणार आहे. सातवी वस्तू, अंघोळीचे आणि कपड्यांचे साबण. आपको वाटेल साबणाचं काय, पण साबण बनवण्यासाठी लागणारे केमिकल्स आणि ऑइल परदेशातून येतात. कंपन्यांनी आताच किमती वाढवण्याचे संकेत दिले आहेत. घरात लागणारे डिटर्जंट पावडर आणि साबण यांचा 6 महिन्यांचा साठा करा, कारण घराची स्वच्छता महत्त्वाची आहे, पण महागाईमुळे तीही कठीण होईल. आठवी वस्तू, गहू आणि तांदूळ. हे तर आपल्या जगण्याचा आधार आहेत. 31 मार्च नंतर गव्हाचे भाव 3-4 पटीने वाढणार आहेत. सध्या बाजारात नवीन गहू येत आहे, तरीही भाव कमी होत नाहीयेत. महिलांना सवय असते की त्या वर्षभराचे गहू तांदूळ एकदम भरून ठेवतात. ही सवय आता तुम्हाला वाचवेल. जर तुम्ही आता गहू भरले नाहीत तर पावसाळ्यात तुम्हाला रेशनच्या धान्यासाठी तासनतास रांगेत उभं राहावं लागेल. नववी वस्तू, औषधे आणि आरोग्य सुविधा. कच्चा माल परदेशातून येत असल्यामुळे जीवनरक्षक औषधांच्या किमतीत मोठी वाढ होणार आहे. घरातील वृद्ध माणसांना लागणाऱ्या गोळ्या, बीपी, शुगरची औषधं आत्ताच 1-2 महिन्यांची घेऊन ठेवा. मेडिकल स्टोर्समध्ये आतापासूनच काही औषधांचा तुटवडा जाणवायला लागला आहे. 10वी वस्तू, सोने आणि चांदी. युद्धाच्या काळात सर्वात सुरक्षित गुंतवणूक म्हणजे सोनं. त्यामुळे सोन्याचे भाव 10 ग्रामला 1 लाखापर्यंत जाऊ शकतात. ज्यांना लग्न कार्यासाठी सोनं घ्यायचं आहे त्यांनी आत्ताच घेतलं तर फायदा होईल. 31 मार्च नंतर सोन्याचे दुकानदारांनी नवीन भाव जाहीर केले की सामान्य माणसाला सोनं पाहणं देखील स्वप्न ठरेल. आपल्याकडच्या महिलांना एक उपजत शहाणपण असतं. त्या नेहमी दुष्काळात 13वा महिना येऊ नये म्हणून खबरदारी घेतात. पण यावेळेस ही महागाई इतकी मोठी आहे की तुमचं गुपचूप साठवलेलं धान देखील अपुरं पडेल. मी पाहतोय गावागावात आता चर्चा सुरू झाली आहे की पुढच्या महिन्यात काय करायचं. काही महिलांनी तर आतापासूनच उन्हाळी वाळवणं, सांडगे, पापड करायला सुरुवात केली आहे, जेणेकरून भाजी महाग झाली तर घराला आधार मिळेल. हा खूप चांगला विचार आहे, पण या वस्तू तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल म्हणजेच तेल, मीठ आणि मसाला जर महाग झाला तर तुम्ही काय करणार? लोकांची गर्दी इतकी वाढली आहे की शहरातल्या सुपर मार्केटमध्ये लिमिट लावलं जातंय. एका माणसाला एकच तेलाचा पुडा मिळेल असं सांगितलं जातंय. हे कशाचं लक्षण आहे? हे महायुद्धाच्या परिणामांचं लक्षण आहे. तुम्ही जर अजूनही गाफील राहिलात आणि विचार केलात की अरे जाऊ द्या, बघू पुढे काय होतंय, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात. 31 मार्च हा डेडलाईन आहे. त्यानंतर मार्केट पूर्णपणे बदललेलं असेल. तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो, ही होती ती भयानक 10 वस्तूंची यादी. हा व्हिडिओ हलक्यात घेऊ नका. आम्ही ही माहिती फक्त तुमच्या फायद्यासाठी आणि तुम्हाला सावध करण्यासाठी देत आहोत. आमच्या टीमने जेव्हा मोठ्या व्यापाऱ्यांच्या मुलाखती घेतल्या तेव्हा त्यांनी स्पष्ट सांगितलं की पुढचे काही महिने सर्वसामान्यांसाठी खूप कठीण असणार आहेत. मित्रांनो, आतापर्यंत तुम्ही या 10 महत्त्वाच्या वस्तूंची यादी पाहिली, पण व्हिडिओ थांबवण्यापूर्वी एक मोठी गोष्ट मला तुम्हाला सांगायची आहे. ही जी माहिती आहे तुम्हाला दिली आहे ती सध्याच्या जागतिक परिस्थितीवरून वर्तवण्यात आलेली एक शक्यता आहे. आपण पाहतो की इराण इस्रायल युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी खळबळ उडाली आहे. जेव्हा युद्ध होतं तेव्हा त्याचा
सर्वात पहिला फटका कच्च्या तेलाला बसतो आणि इथूनच महागाईची साखळी सुरू होते. आम्ही सांगत नाही की उद्यापासून देश बंद होईल, पण जागरूक नागरिक म्हणून सावध राहणं हे आपलं कर्तव्य आहे. तुम्हाला काय वाटतं, खरंच या युद्धामुळे आपल्या स्वयंपाकघरात भाव वाढतील का? तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा, कारण तुमचं मत आमच्यासाठी खूप मोलाचं आहे. बघा, जुन्या काळी आपली आजी आजोबा पावसाळ्याआधी किंवा दुष्काळाआधी सावटाखाली धान्याची साठवणूक करायची. त्याला आपण शहाणपण म्हणायचो. आज ही परिस्थिती पुन्हा एकदा आपल्यासमोर उभी राहते की काय असं वाटतंय. जर 31 मार्चनंतर जर खरंच भाव वाढले तर ऐनवेळी धावपळ करण्यापेक्षा आजच थोडा विचार केला तर बरा. मी स्वतः काल मार्केटमध्ये गेले होते. तिथे आधीच धान्याचे भाव वधारायला सुरुवात झाली आहे. व्यापाऱ्यांना मनात देखील भीती आहे. म्हणूनच ही माहिती केवळ भीती घालवण्यासाठी नाही, तर प्रिपेअर करण्यासाठी आहे. तुमच्या भागात सध्या तेलाची किंवा साखरेचे काय भाव चालू आहे कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून इतर प्रेक्षकांना अंदाज येईल की कुठे काय परिस्थिती आहे. तुम्ही नेमकं काय करायचं आता? कुठून घराची इन्व्हेंटरी तपासा. तेल, साखर, डाळी आणि इंधनाचा यांचा किमान 3 महिन्यांचा साठा करा. विनाकारण खर्च टाळा. जीवनावश्यक वस्तूंना प्राधान्य द्या. ही माहिती तुमच्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना शेअर करा, जेणेकरून त्यांचंही नुकसान टाळता येईल. मित्रांनो, हा केवळ एक अंदाज आहे, पण सावध तो सुखी या म्हणीप्रमाणे आपण पाऊल उचललं तर आपला खिस्सा नक्कीच वाचेल. जर तुम्हाला वाटत असेल की ही बातमी महत्त्वाची आहे, तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. शेवटी जाता जाता इतकंच म्हणून कोणासाठी थांबत नाही वेळ. 31 वर्षानंतर हा व्हिडिओ बघून काही फायदा होणार नाही. जे करायचं ते आजच करा. तुम्ही या वस्तूंमधील कोणतीही वस्तू खरेदी करणार आहात, साखरेचा साठा करणार की तेलाचा? खाली कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंटमुळे आम्हाला कळतं की समाजात नेमकी काय परिस्थिती आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या बातम्या तुम्हाला सर्वात आधी मिळतील. सुरक्षित राहा आणि वेळेत सावध व्हा. धन्यवाद.